नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज शेवटचा सोमवार होता म्हणून मी मस्तपैकी मँगो रबडी करायचं ठरवलं होतं। त्याचबरोबर मी इथं मेथीची भाजी आणि हरभऱ्याच्या भाजीची तयारी केली आहे। त्याच्यासाठी मिरची लसूण चिरून घेतले आणि टोमॅटो आणि बटाटा काढून ठेवलेला आहे। तर आता मी दोन्हीकडे गॅस ऑन करून घेणार आहे आणि पटपट आपला स्वयंपाक आपल्याला रेडी करायचा आहे। सगळ्यांना उपवास आहे। तर मी काय केले, तर कुकरमध्ये हरभरे आणि बटाटे लावून घेतले होते कुकरला, तर ते काढून घेते। खाली डाळसुद्धा लावून घेतलेली आहे। दोन्ही एकत्रच माझं हरभरेसुद्धा उकडून झाले छानपैकी। त्याच्यात मीठ आणि लाल तिखट टाकलं होतं। त्याचबरोबर आपल्याला साधं वरण ठेवायचे, तर ते वरणसुद्धा झालेलं आहे। दोन्ही व्यवस्थित शिजून झाले। आता मी दोन्हीकडे तेल ओतून घेते। दोन्हीकडे मी गॅस ऑन केलेले आहेत। तर सगळ्यात आधी मी मेथी टाकून घेते। त्याच्यासाठी मिरची आणि लसूण टाकून घेतलेले आहे आणि लगेच मी इथं एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। आता कांद्याला आपल्याला छान परतून द्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी काय करते, संपूर्ण भाजीला लागेल एवढं मीठ टाकून घेते आणि गॅस बारीक करून हा कांदा परतायला ठेवते। कांदा 2-3 मिनटं छान परतू द्या, तोपर्यंत इकडे मी हरभऱ्याची भाजी टाकून घेते। आता इकडचे तेल तापले, जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे। त्याचबरोबर इथं मी टोमॅटो टाकून घेतला आहे बारीक चिरलेला। टोमॅटोला आपल्याला थोडासा गाळ झालेला पाहिजे म्हणून त्याला परतून घेते आहे। आता मी इथं अर्धा चमचा हळद टाकली आणि घरचा मसाला टाकलेला आहे। इथं साधारण 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा मसालासुद्धा टाकू शकता किंवा लाल तिखटसुद्धा टाकू शकता। आता हा माझं नेहमीचं वाटण जे आहे ते वाटण टाकून घेतलेलं आहे। ते परतलेलं असल्यामुळे काही जास्त परतायला त्याला काही लागत नाही। आता इथं मसाला छान त्याच्यात मिक्स करून घ्या, पण आपले दुसरे मसाले करपू नये म्हणून मी हरभऱ्याचंच पाणी त्याच्यात घालते, म्हणजे मसालासुद्धा छान परतला जाईल आणि बाकीचे मसाले करपणार नाही। आता पहा, त्याला लगेच तेल सुटलेलं आहे। मसाला परतलेला असल्यामुळे लगेच तेल सुटते त्याला। आता हरभरा त्याच्यात टाकून घेतलेला आहे। आता इथे रस्सा तुम्हाला कसा करायचा आहे, थिक किंवा पातळ करायचं असेल तर गरम पाणी टाकून घ्या। बटाटा उकडलेला होता, त्याला मी हातानेच असा स्मॅश करून टाकला आहे। आता गॅस बारीक करून याला छान उकळी येऊ द्या। ठीक आहे। आता तिकडं आपला कांदा छान परतून झालेला आहे। आता ही मेथीची भाजी टाकूया त्याच्यामध्ये। झटपट बनते ही भाजी, कांदा टाकल्याने खरंच भाजीची चव खूप छान लागून जाते। आता गॅस मोठा ठेवून 1 मिनिटभर तरी 2-3 मिनटं तरी तुम्ही ना गॅस मोठा ठेवूनच भाजीला परता। आता इकडे आपली डाळ झालेली आहे, त्याच्यात मी मीठ टाकून गरम करायला ठेवले। इकडं हरभऱ्याची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे। पाहतोपर्यंत इकडे ही भाजीचा आकार थोडा कमी झाला। आता मी झाकण ठेवून तिला 5 मिनटं शिजून घेते। इकडं पाहू शकता तुम्ही आपल्या हरभऱ्याची भाजी तोपर्यंत झालेली आहे मस्त भन्नाट अशी। त्याच्यात मी चिकन मसाला घालते 1 चमचा, म्हणजे अजून त्या भाजीला छान चव येऊन जाईल। सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकते। आता रस्सा तुम्ही अजून वाढू शकता, पण मी आज भाताबरोबर डाळ लावली होती त्यामुळे मी असा बऱ्यापैकीच रस्सा ठेवलेला आहे। 2 मिनटं झाकण ठेवलं आणि आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे। पहा, आता इकडं मेथीची भाजी आपली शिजून रेडी झाली आहे। त्याचबरोबर इकडं डाळसुद्धा आपली झालेली आहे आणि हरभऱ्याची भाजीचासुद्धा मी गॅस बंद केला आहे। पाहू शकता तुम्ही एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे। त्याचबरोबर आपली मँगो रबडीसुद्धा रेडी आहे। आता मी फक्त चपात्या करणार आहे। त्याच्या आधी पहा तुम्ही, ही आपली हरभऱ्याची भाजी इतकी झणझणीत चटपटीत झालेली आहे ना, भाकरीबरोबरसुद्धा तुम्ही हिला खाऊ शकता किंवा तोंडाला चव नसेल ना, तर अशा भाज्या नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आता मी ताट बनवून घेते आपलं उपवास सोडण्यासाठी, नैवेद्यासाठी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आजच्या ही थाळी कशी वाटली, ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। अजून काही जर रेसिपी हव्या असेल ना तर ते सुद्धा मला सांगा। मी नक्की प्रयत्न करेन किंवा मला जेवढं जमते तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सो तुम्ही जर मला कमेंट केलं ना तर मला नक्की माझ्या चुकासुद्धा कळेल, हे मी नेहमी सांगत असते। सो तुम्हाला आजची थाळी श्रावणातली कशी वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।